तर तुम्ही महत्त्वाची या ठिकाणी माहिती पाहिलीच आहे, परंतु मित्रांनो भरायचा का नाही हे ठरवण्यापूर्वी एक मी याच्याबद्दल थोडीशी प्लस पॉईंट तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला अजून आपला निर्णय घ्यायला आसानी निर्माण होईल। बघा आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर यामध्ये फक्त 4 विषय असतात आणि एकदम सोप्या लेवलचे। मराठी व्याकरणचे 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी व्याकरणचे 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न 50 गुण आणि गणित बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न 50 गुण। ही झाली याची पहिली खासियत की पेपर एकदम सोप्या लेवलचा असतो। 100 प्रश्न असतात, 200 गुण असतात आणि या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी 10वी लेवलची ही भरती असल्यामुळे गट ड ची वर्ग 4 ची या ठिकाणी भरती असल्यामुळे पेपरची काठिण्य पातळी एकदम सोपी असते। हे झालं पहिलं गुणगान या भरतीचं। आता दुसरं गुणगान म्हणजे असं आहे की या भरतीसाठी मित्रांनो अर्ज खूप कमी येतात। आधी सेम लेवलची याच लेवलच्या परीक्षेची जर दुसरी आपण जर कंपेअर केलं जीएमसी कोल्हापूर सोबत समजा आपण तुलना केली तर त्याला जर बघितलं तर अर्ज मित्रांनो अगदी 17,500 अर्ज आले होते। त्यामुळे ह्याला आपण जास्तीत जास्त धरू की 20,000 अर्ज येतील। ठीक आहे, 20,000 अर्ज येतील। त्यामुळे असं नाही की लाखो अर्ज येतील आणि एका जागेसाठी 1000 विद्यार्थ्यांची स्पर्धा असेल, असं बिलकुल नाही। ठीक आहे, एक नॉर्मल ज्या पद्धतीने तलाठी भरती असतील त्याच्यापेक्षा कमीच या ठिकाणी स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटेल। मग आता हे गुणगान मित्रांनो तुम्हाला जर आवडलं असेल, तुमचं 10वी झालं असेल, वय 18 ते 38 असेल आणि जर तुम्ही मागासवर्गीयमध्ये येत असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत तुमचं जर वयोमर्यादा झालं असेल, 10वी झालं असेल तर आवर्जून आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा आता आपण मुख्य जाहिरात या ठिकाणी सविस्तर पाहूया। जसं की या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य ओके या विभागातर्फे या ठिकाणी जीएमसी छत्रपती संभाजीनगर म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असे दोन या ठिकाणी वेगवेगळे डिपार्टमेंट आपण म्हणूया। एक म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि दुसरं म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय छत्रपती संभाजीनगर। तर यांच्यातर्फे ही जाहिरात मित्रांनो सरळ सेवेने परमनंट सरकारी नोकरीसाठी गट ड ची वर्ग 4 ची या ठिकाणी पद भरण्यासाठी आपल्याकडून ऑनलाईन अर्ज पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवलेले आहेत। ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत। एकूण पद किती आहेत काय आहेत ते पण आपण यामध्ये डिटेलमध्ये बघूया। तर जसं की या ठिकाणी जर बघितलं गट ड चं वर्ग 4 ची समकक्ष पद आणि इतर संवर्ग आणि दुसरा आहे मित्रांनो या ठिकाणी नामनिर्देशाने भरायच्या पदांची संख्या। अशा या ठिकाणी जर बघितलं तर 357 एवढी या ठिकाणी टोटल पद असणार आहेत। किती? 357। मग या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला 10वी पास वरून जास्तीत जास्त जे आहेत मित्रांनो तर ती चतुर्थ श्रेणी म्हणजे गट ड ची आणि त्याच्या समकक्ष हे आपल्याला 10वी पास वरून महत्त्वाचं म्हणजे याला आपल्याला कोणताही अनुभव वगैरे लागत नसतो आतापर्यंतच्या। बाकी जीएमसी नांदेड असेल, जीएमसी कोल्हापूर असेल त्याच्या जर जाहिरातीवरून आपण बघितलं तर त्याला कोणता या ठिकाणी याची जाहिरात आताशी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे। ठीक आहे, मग सविस्तर जाहिरातमध्ये 99.99% तीच पात्रता येणार याच्यावरती तर मित्रांनो या ठिकाणी काही शंका घ्यायची गरज नाही। मग इथं जर बघितलं तर या ठिकाणी गट ड ची जी पदं आहेत मित्रांनो 285 आहेत। जसं की या ठिकाणी जर बघितलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि दुसरं जर बघितलं तर इथं 30 पदं आहेत। ठीक आहे, या ठिकाणी जर बघितलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये 30 पदं आहेत आणि या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय याच्यामध्ये किती आहेत मित्रांनो 285 पदं या ठिकाणी असणार आहेत। गट ड ची ही भरती असणार आहे। मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही संपूर्ण जाहिरात या ठिकाणी या वेबसाईटवरती सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे असं सांगितलंय www.gmc ओके या ठिकाणी औरंगाबाद.com या वेबसाईटवरती या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत। अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे आहेत 5 जून पासून ते 24 जून पर्यंत या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचे आहेत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। ठीक आहे, 24 जून पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे। मग ही जी जाहिरात आहे ती आता वर्तमानपत्रामध्ये उपलब्ध झालेली आहे। मग 5 जूनच्या एक दिवस अगोदर म्हणजे या ठिकाणी 4 जूनपर्यंत त्यांच्या वेबसाईटवरती सविस्तर जाहिरात या ठिकाणी उपलब्ध होईल। जसं की यापूर्वी त्याच पद्धतीने जीएमसी कोल्हापूरसाठी सुद्धा प्रसिद्ध झाली होती, जीएमसी नांदेडसाठी सुद्धा प्रसिद्ध झाली होती। त्यामुळे आपल्याला काही जाहिरात नवीन नाहीत, त्याचा क्रायटेरिया कसा असतो, प्रश्नाची पातळी कशी असते, काय असतं हे सगळे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे। त्याचा वयोमर्यादा, त्याचा अभ्यासक्रम ओके जवळपास त्याच पद्धतीने राहत असतो, त्यामध्ये काही जास्त चेंजेस होत नसतात। त्यामुळे आतापासूनच आपल्या अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात करा आणि तुम्हाला वाटतं की माझ्याकडे कोणते स्टडी मटेरियल वगैरे नाही अभ्यासासाठी तर तुमच्यासाठी मित्रांनो परिपूर्ण व्हिडिओ लेक्चर नोट्स ऑनलाईन टेस्ट अगदी माफक फीमध्ये म्हणजे सध्या ऑफरमध्ये फक्त 285 मध्ये आपण उपलब्ध केलेला आहे। तर याचा सुद्धा तुम्ही नक्की लाभ घ्या। यामध्ये सगळंच आहे, व्हिडिओ लेक्चर आहे, नोट्स आहे, ऑनलाईन टेस्ट आहे। या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट भेटून जाईल। अधिक माहितीसाठी याच नंबरला 72 48 93 076 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा या ठिकाणी व्हॉट्सअप देखील करू शकता। ज्या पद्धतीने आपण नवी मुंबई महानगरपालिकेसाठी असेल, नोंदणी मुद्रांकसाठी असेल मोफत प्रश्नपत्रिका आपल्या YouTube चॅनलला घेतोय, त्याच पद्धतीने आपल्या YouTube चॅनलला मित्रांनो मोफत प्रश्नपत्रिका सुद्धा होतील। त्यामुळे एक्झाम मोड YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा, पुढचं बेल आयकॉन दाबा आणि तुम्ही नोंदणी मुद्रांकच्या जर मोफत प्रश्नपत्रिका पाहिल्या नसतील त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या पण पाहून घ्या। नवी मुंबई महानगरपालिकेसाठी आहेत त्या सुद्धा तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला गती भेटेल।
परीक्षा जवळ आल्यावर तर सर्वजण अभ्यास करतात मित्रांनो, परंतु परीक्षा अजून दूर असताना जर या ठिकाणी तुम्हाला अभ्यासाला सुरुवात केली तर नक्कीच मित्रांनो इतरांपेक्षा तुम्ही 2 पावलं पुढं राहाल. त्यासाठी नक्की आपल्यासोबत हे मार्गदर्शक राहू द्या. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.